मी आशिष मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा। मंडळी आज आपण आलेलो आहोत पुण्यातील हडपसर येथे आणि तिथल्या या सगळ्या ताई इथे आलेल्या आहेत। तुम्हाला सांगतो माझं इतकं ना जंगी स्वागत केलं जातं ना, इतकं आदरात इतकं पाहुणचार केला जातो म्हणजे खायला तर बोलूच नका। म्हणजे कांदा पोहे उपमा शिरा असं नुसतं समोर असं मांडलेलं असतं। इतकं प्रेम केलं जातं माझ्यावरती। हे असं का होतं माहिती आहे का? कारण या माझ्या सगळ्या बहिणींना काय वाटतं माहिती आहे का, आपल्याच घरातली कोणतरी व्यक्ती इथे आलेली आहे। म्हणजे माहेरकडून कोणी आलं ना की या सगळ्या ताईंना काय करू आणि काय नको असं होतं। कारण माहेर सुटणं काय असतं ना हे एका स्त्रीलाच माहीत असतं। आणि म्हणूनच या सगळ्या ताईंना पुन्हा एकदा माहेरपणाचा अनुभव मिळावा म्हणून हा आपण कार्यक्रम सुरू केलाय ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा। या सगळ्या ताई उत्सुक आहेत खेळण्यासाठी, कारण या खेळातूनच होणार आहे आजच्या भागाची हुकमाची राणी आणि ती विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती। आपल्या या पहिल्या खेळामध्ये 10 ताई सहभागी झालेल्या आहेत। खूप खूप अभिनंदन तुमचं, खूप खूप अभिनंदन। चला तर मात्र या पहिल्या खेळाचं नाव आहे हसली ती फसली, हसली ती फसली। खेळाचं नाव काय? हसली की फसली, हसली की फसली। इकडचं भांडा इथे ठेवलं, तिकडचं उचलून पुन्हा इथे ठेवलं। ताई दाखव हसली ती फसली। फसली हसली। क्या बात आहे, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या। हा आता सगळ्यांनी माझ्या बरोबर करायचं, सगळ्यांनी करायचंय। हा रेडी 1 2 3 हसली ती फसली, हसली ती फसली। पुन्हा एकदा हसली ती फसली, हसली ती फसली। अजून एकदा हसली ती फसली। आणि आता खेळायला सुरुवात करूया। खेळ असा आहे संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावरती तुम्ही सगळ्या ज्या ताई आहेत त्यांनी छान नृत्य सादर करायचंय जागेवरतीच। आणि एका क्षणी मी म्हणणारे स्टॅच्यू किंवा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचंय, पण ती तुमची पोझिशन तुमच्या नृत्याची स्टेप असली पाहिजे। जी ताई हलेल हसेल डोळे मिचकावेल नजर खाली असेल अशी उभी राहील ती ताई बाद। अशा 5 ताई बाद होणार आहेत आणि 5 ताई जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये। चला तर मग त्यासाठी म्युझिक प्लीज। हा मुझे प्यार नहीं तुझसे है वो, मुझे दिल भी लग तेरा देवा। मुझे प्यार नहीं तुझसे है वो, मुझे हे एवढंच करायचंय आपण। या ताई हसलात तुम्ही बाद झालेले आहेत, तुम्ही बसू शकता। अरे हसली ती फसली ताई, तू बसू शकते समोर। या ताई हलतेस तू बसू शकते। नमस्कार नमस्कार करतायत मला। हल्ली ताई तू बाद झाली, तू बसू शकते। या तुम्ही बघायला डोळे मिचकले ताई बाद झाले। आणि अशा पद्धतीने 5 ताई बाद झालेल्या आहेत आणि 5 ताई गेल्यात आपल्या पुढच्या खेळामध्ये। खूप खूप अभिनंदन। 10 ताईंमधून 5 ताई आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये। या खेळाचं नाव एक वाक्य मी तुम्हाला सांगणार आहे। हे वाक्य फक्त वेगवेगळ्या मूडमध्ये बोलून दाखवायचंय। अत्यंत सोपं वाक्य आहे। वाक्य आहे काळे राळे गोरे राळे राड्यात राळे मिसळले। ओके, पहिल्यांदा कुठून सुरुवात करायची? इथून का इथून? हा तिथून करायची आहे, नक्की तिथून करायची आहे। ओके, आपण दोन्ही ताईंच्या शब्दाला मान देऊया। ते म्हणतात सुरुवात करायची इथून, तर आपण सुरुवात करूया इथूनच। आता हे जे वाक्य आहे हे वाक्य ताई हे वाक्य तू आहे ना लाजत लाजत बोलायचं।
समोर भाऊजी आहेत असं समज आणि बोलत राहायचं जोपर्यंत मी थांब सांगत नाही तोपर्यंत. हा काळे राळे गोरे राळे राळेत राळे मिसळले. काळे राळे गोळे लाळे लाळ्यात लाळे मिसळले. याच्यात लाजणं कुठे आहे? मग आता कसं लाजायचं? मी दाखवतो तसं करून दाखवायचं. लाजळं बघा नीट सगळ्यांनी बघा कसं लाजायचं ते. हा अहो अटॅक यायचं नवऱ्याला आमच्या. एवढी कधी सुधारली, एवढं प्रेमाने कधी बोलायला. मग बघा मला हेच तर करायचंय ना. हा बघा नीट नीट आणि व्यवस्थित करायचं. हा हे बघा. अहो काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले. राळ्यात राळे मिसळले. हा ओके मी वाटलेच माईक पकडतो. हा आता होऊन जाऊ दे. भाऊजी समोर आहेत, भाऊजी बघणार आहेत. हा अहो काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले. एकदम जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि आता ही ताई आता हे जे वाक्य आहे हे वाक्य तू आहे ना नाचत नाचत बोलायचंय. हा नाचत तुला जसं येईल तसं. हा बघूया. रेडी 1 2 3. हा काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले. काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले. काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले. क्या बात आहे. व्हेरी गुड. त्या ताईंकडे माईक द्या बरं. आता हे जे वाक्य आहे ना हे वाक्य तू रागात बोलायचंय. हा रागात. समोर भाऊजी आहेत खणखणीत होऊन जाऊ देत. काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले. हसते कसं पण तू. काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले. हसू नको ना पण तू. काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले. हसू नको ना पण तू. काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले. ये बात आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. जोरदार टाळ्या. व्हेरी गुड. ज्या ताईने उत्तम सादरीकरण केलं ती आहे ही ताई. एकदा जोरदार टाळ्या. आणि आता आपण आपल्या या दुसऱ्या खेळाला सुरुवात करूया ज्या खेळाचं नाव आहे मीच बाई सुगरण. आता हा खेळ असा आहे की मी तुम्हाला 3 पदार्थ सांगणार आहेत. हा इडली डोसा सांबार. इडली म्हटलं की असं करायचंय. हा वडा म्हटला की असं करायचंय. इडली वडा सांबार. सांबार कळलं. सांबारला हात असं ठेवायचा. इडली वडा सांबार. हा आता जी ताई चुकेल ती ताई बाद. अशा 3 ताई बाद होणार आहेत आणि 2 ताई जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये. ठीक आहे सुरुवात करायची आहे. रेडी आहेत सगळे. मला तर खूप भूक लागली बाबा. हा रेडी. सांबार. हो हो. इडली सांबार. इडली सांबार वडा. इडली वडा. इडली वडा सांबार. इडली वडा सांबार. इडली वडा. इडली. ताई तू बाद झालेली आहेस. तू बसू शकते. हरकत नाही. हा रेडी 1 2 3 वडा. ताई बाद झालेली आहे. ताई बसू शकते. ताई इथे ये जवळ. आणि आता बघूया 1 ताई कोड्या ती बघूया बाद होणार आहे आणि 2 ताई जाणार शेवटच्या खेळामध्ये. ओके रेडी. सांबार चिवडा वडा. ताई झालेली आहे बाद. 2 ताई गेल्यात आपल्या या शेवटच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन.
बरं तो खेळ काय असणार हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे, पण त्याआधी दोन्ही ताई इथे आलेल्या आहेत तर आपण जरा त्यांच्याबद्दल जाणून घेऊया. चला तर मग पहिल्यांदा आधी ह्या ताईपासून सुरुवात करूया. ताई तुझं नाव सांग बरं. मी अश्विनी वाघ, राहणार हडपसर, माहेर कुठलं पण? फुरसुंगी. आणि सासर? सासरच फुरसुंगी. अच्छा, सासर फुरसुंगी आणि माहेर फुरसुंगीच, पण राहतोय आम्ही काळेपडळमध्ये. सगळ्यात पहिल्यांदा आधी कधी बघितलं तुम्ही भाऊजींना? साखरपुड्याला. त्याच्या आधी पाहिलंच नव्हतं? कारण आमच्या सगळ्या बहिणींची लग्न वगैरे हे आई वडिलांच्याच ह्यांनी झालेत पसंतीने. अच्छा. आणि नात्यात असल्यामुळे पाहायची गरजही पडली नाही आणि विचारायची गरज पडली नाही. आई वडील म्हणाले ते केलं आणि चांगलेत. क्या बात आहे. बघितलं काय अगदी मनात आलं? नाही असं हाच काही- तो माझ्या स्वप्नातला राजकुमार वगैरे असं? हा? नाही, राजकुमार तर नाही म्हणता येईल, तसे ते राजकुमारासारखेच आहेत. हा. कारण माझ्यासारख्या राणीला सांभाळतात म्हटलं ते राजकुमार. हो हो. बरं ताई, काय माहेरचा असा एखादा प्रसंग तुला सांगावं असं वाटतं? आम्ही मुळात 6 बहिणी आहेत हा. आणि वडील आमचे 2003ला पंढरपूरमध्ये गुरुपौर्णिमे दिवशी वारी बरोबर जाऊन एक्सपायर झाले. हो. म्हणजे ज्यावेळेस रिटर्न यायची वेळ असते त्यावेळेस संध्याकाळी गोपाळ काळाचं कीर्तन असतं आणि त्या कीर्तनाच्या मध्ये त्यांनी सकाळी आंघोळ वगैरे करून पुंडलिकाच्या पायरीवर जीव सोडला. त्यामुळे मी दरवर्षी जाऊन वडिलांची पुण्यतिथी तिथे करत असते. किती करता? हो. आणि मग त्याच्यानंतर ना एक ध्यास घेतलं की आज मुलगा नाहीये म्हणून कमतरता नाही पाहिजे आयुष्यात आपल्या आई वडिलांच्या किंवा सासू सासऱ्यांच्या. सासू सासरेही खूप छान आहेत आणि आई माझ्याकडेच असतात आणि त्याही कधी अशी मुलाची उणीव भासून नाही देत. आज कपापासून चहापासून सगळं मुलासारखं माझ्या हातात असतं आणि आज आईला सांभाळते त्या गोष्टीचा फार अभिमान आहे की मला आज भाऊ नाहीये त्या गोष्टीची कधीच खंत वाटत नाही. पण एक मला विचारायचं, म्हणजे सासर हे माहेर होऊ शकतं का? होऊ शकतं, का नाही होऊ शकत? जर तुमच्यात आई वडिलांसारखे जर सासू सासऱ्यांना सांभाळायची जर धमक असेल तर ते का नाही एक्सेप्ट करणं मुलगी म्हणून? आज मी माझं सासर आहे, माझ्या सासू सासरे दीर जाऊ सगळे आमची जॉईंट फॅमिली, पण मला जी साडी घेते तीच जावेला सासूला दोघींना असते. तर त्याही मला काही सोडून खात नाहीये किंवा काही करत नाही. म्हणजे हे कधी होतं ज्यावेळेस सर आपण 100% देतो त्यावेळेस समोरचा 80% तरी देईनच ना. बरोबर आहे. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पण आज ह्या निमित्ताने काय तुम्ही आई बाबांना सांगाल? आज आई वडिलांनी ही दुनिया दाखवलेली आहे. आज त्यांचे उपकार आपण किती जरी केलं तरी ह्या जन्मी तरी फेडू शकत नाही. तर मला पुढच्या जन्मी पण तुम्हीच माझे आई वडील म्हणून माझ्या आयुष्यात हवेत आणि शेवटपर्यंत त्यांची साथ हवी. असे वडिलांचं आज जे अर्ध्यावर गेलं त्यावेळेस इव्हन 8वी 9वीला होतो त्यावेळेस काही गोष्टी कळत नव्हत्या, पण आज वडिलांना ही दिवस दाखवायची खंत कायम मनात राहते. डोळे पाणावले. ते आनंद अश्रू आहेत खऱ्या अर्थाने. म्हणजे आज आपण शून्यातनं सर विश्व निर्माण केलेलं असतं आणि ते विश्व पाहण्यासाठी आपले आई वडील असावेत ही प्रत्येक मुलीची मुलाची इच्छा असते. बरोबर. कसं वाटते ताई आज इथे मनातलं बोलून व्यक्त होऊन? नाही, खूप छान आणि खूप हलकं झाल्यासारखं वाटतं. हे जे तुम्ही महिलांसाठी व्यासपीठ दिले मिळून की खरंच महिलांना स्वतःची खंत व्यक्त करता येते, आनंद व्यक्त करता येतो, हौसमौस करता येते. याच्यासारखं पुण्याचं काम कुठलंच नाही आहे सर. आणि महिला सहजासहजी नवऱ्यापाशी पण व्यक्त होत नाही की असंच एखादं व्यासपीठ असतं की तिची खंत तिथनं निघत असते आणि ते आज तुम्ही मिळून दिलं. आज माझ्या वडिलांना जाऊन 22 वर्ष झाले. आज 22 वर्षातनं मी पहिल्यांदा तुमच्यासमोर ह्या गोष्टी व्यक्त झाली की आजपर्यंत मी माझ्या नवऱ्यापाशी पण ह्या गोष्टी व्यक्त नाही झाल्या. हे जे बोलताय ना तो आनंद आता मी तुम्हाला असं सांगू शकत नाही की किती आम्हाला छान वाटते ते. धन्यवाद. थँक्यू ताई, तुम्ही खूप छान बोललेलात. आणि आता आपण जाणार आहोत या ताईंकडे. ताई तुझं नाव सांग बरं. साधना. आणि माहेर कुठलं? देवाची आळंदी. देवाची आळंदी. आणि सासर? सासर सरवली पण राहायला हडपसरला आहे. भाऊजी काय करतात? प्लांट आहे पाण्याचा आणि डॉग हॉस्टेल चालवतो आम्ही. डॉग हॉस्टेल? हो, खूप छान छान डॉगी असतात माझ्याकडे. पण हे काय म्हणजे डॉग हॉस्टेल चालवतं म्हणजे काय म्हणजे करावं? आता तुमच्याकडे डॉगी आहे, तुम्ही फिरायला चालले, मग त्याला कुठं ठेवणार? मग माझ्याकडे ठेवणार त्याला तुम्ही. अच्छा. पण मग काय असं काय अनुभव त्यातला आलेला आहे असं डॉग सांभाळताना वगैरे? घोरपडीचा एक डॉगी आहे, तो माझ्याकडे आला होता. त्या मॅडम इंजिनियर आहेत आणि त्या आउट ऑफ होत्या 10 दिवस. आणि तो डॉगी व्हेजिटेरियन होता, म्हणजे फक्त भाज्या त्याला उकडून द्यायच्या आपण. आणि तो माझ्याकडे आल्यावर 2 दिवस खूप छान राहिला तो. 2 दिवसानंतर त्याला गॅस्ट्रो चालू झाला. तर मग आम्ही खूप टेन्शनमध्ये, मी, माझा मुलगा, माझे मिस्टर, मी अक्षरशः 2 दिवस रडत होते. मी
की काय करू, ह्याला जर काही झालं तर मी त्या मॅडमला काय सांगू. आणि फर्स्ट टाईम असं झालेलं. मग मी ज्या गणपतीला जाते ना चौकातल्या, मी त्या गणपतीला घरातच बसून मी नवस केला की तू ह्या डॉगीला नीट कर, मी तुला 5.25 किलो लाडू अर्पण करेल म्हणून. आणि तो 4 दिवस मी त्याला दवाखान्यात नेत होते त्या डॉगीला, आणि घरी पण डॉक्टर बोलत होते मी त्याला. तो 4 दिवसानंतर तो रिकवर व्हायला लागला, म्हणजे एकदम चांगला व्हायला लागला. आणि मी त्या मॅडमला फोटो वगैरे पाठवायची. मग मी आणि माझ्या मुलांनी 12,000 खर्च केला, आणि जे 10 दिवस केसचा होता तो त्यांनी मला दिला. आणि मला लाडूसाठी 1,000 रुपये दिले त्यांनी मला. मी त्यांना सांगितलं मी असं असं केले, तुम्हाला त्याला घेऊन यावं लागेल जेव्हा मी नवस फेडेल तेव्हा. पण मग तो जेव्हा म्हणजे जात होता पुन्हा त्याच्या घरी, तेव्हा काय त्यावेळेला अशी म्हणजे रडल्या त्या मॅडम पण रडल्या, आणि मला पण रडायला आलं की त्या पण बोलल्या की तुम्ही खूप जीव लावला, खूप छान सांभाळ करा. मी प्रत्येक अपडेट त्यांना देत होते. वा ताई, खूप चांगलं छान कार्य करताय तुम्ही, आणि तुम्हाला खरं शुभेच्छा माझ्याकडून. धन्यवाद. आणि तुम्ही ज्या आपुलकीने आणि प्रेमाने तुम्ही ते सगळं करताय त्यासाठी खरं शुभेच्छा अगदी मनापासून तुम्हाला. धन्यवाद. माहेरी सगळ्यात जास्त आवडती व्यक्ती कुठली आहे तुमची? वडील होते. आजच त्यांची पित्र आहे वडिलांची, आजच वर्ष झालं त्यांना. आणि 3रा अटॅक होता. आज वर्षापूर्वी त्यांना 3रा अटॅक होता. 2 मधनं ते बरे झाले. मला वाटलंच नाही की ते नाही का असं काहीतरी होईल. आज पहाटे त्यांना अटॅक आला आणि मला फोन आला. मी लगेच 9:30-10ला आईकडे गेले. आणि दुसऱ्या दिवशी मी मुलीला घेऊन येणार होते माझ्या. तिला म्हणजे ती डायरेक्ट विमानाने इथे आली. ती बँगलोरला असते. ती आल्यानंतर तिला भेटले आणि आम्ही घरी आलो. आणि दुसऱ्या दिवशी वडिलांनी हे झालं, वडील गेले माझे. सगळ्यात आवडते व्यक्ती वडीलच. काय असा बाबांचा किस्सा इथे तुला प्रसंग सांगा असं वाटतं? प्रसंग म्हणजे त्यांचा रोज मला 6 नंतर फोन असायचा रोज. पण आता त्या सगळ्या गोष्टी मिस करत असतात तुम्ही? खूप मिस करते. म्हणजे असं वाटतं तिकडे गेले की असं वाटतं आपलं काहीच नाही आहे इथे. आहे 2 भाऊ आहे, भाऊजा आहे, आई आहे, पण वडील खूप माझ्यासाठी खूप वडील हे होते. ताई, कसं वाटतंय आज हे बोलून इथे व्यक्त होऊन? आनंद पण आहे आणि थोडंसं दुःख पण आहे वडिलांचंही असल्यामुळं, पण आनंद आहे. आनंद आहे ना, अशीच छान आनंदी राहा आणि अशीच हसत राहा. धन्यवाद. आणि आता सुरू करूया आपल्या खेळाला. आणि आता सुरू करणार आहोत आपल्या या शेवटच्या खेळाला. या खेळाचं नाव आहे पत्ता फ्राय. हा खेळ असा आहे, मी 1 2 3 म्हटल्यानंतर या उलटण्याने, या कलथ्याने हे पत्ते असे उचलायचेत आणि आपल्या परातीमध्ये ठेवायचे. उचलायचेत आणि परातीमध्ये ठेवायचेत. ज्या ताईंचे पत्ते जास्त असतील परातीमध्ये ती ताई विजेती आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी. चला तर मग मी दोन्ही ताईंना विनंती करतोय की तुम्ही इथे यायचे आणि ताईंच्या डोळ्यावरती पट्टी बांधायची. ओके, तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. हाँ, तीच मज्जा है. आओ कल था. हाँ, कल था, आज भी था. हाँ हाँ. आणि दुसरा हात लावायचा नाही, दुसरा हात लावायचा नाही. हा, एकच हात. हा हात मागे ठेवायचा. हा हात मागे ठेवायचा आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड, मस्त. हा हा, व्हेरी गुड, मस्त. क्या बात आहे, शाबाश, मस्त, व्हेरी गुड. हा, शाबाश. हा हा, पण त्याला हात लावायचा नाहीये. हा, व्हेरी गुड. हा, आणि शेवटचे 10 सेकंद. 10. हा, 10 9 8 7 6 5 4 3 2 आणि 1. आणि वेळ संपलेली आहे. मोजायची गरज नाहीये, तुम्ही बघताय. आणि इथे बघा. हा, व्हेरी गुड. या खेळाची विजेती झालेली आहे ही ताई आणि उपविजेती ठरलेली आहे ही ताई. आणि 16 सख्यांच्याकडून ही भेटवस्तू ताई तुला मिळते. व्हेरी गुड, खूप खूप अभिनंदन ताई तुझं, खूप खूप अभिनंदन. आणि या खेळाची विजेती आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन.
सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा कसं वाटतंय ताई, हुकमाची राणी झालीस? खूप आनंद होतोय. बरं, सगळ्यात आधी कोणाला सांगणार आहे फोन करून? मुलीला. मुलीला सांगणार. मग हो. आता एक खूप खूप मनापासून अभिनंदन. एक सेल्फी तुझ्या बरोबर काढणार आहे. सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा